रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की कृष्ण जन्म आहे बघा 15 तारखेला करायचा 16 तारखेला करायचा, खूप जास्त कन्फ्युजन झालेला आहे। तर याचा सेपरेट मी व्हिडिओ बनवेन, पण त्याआधी आपल्या घरामध्ये कृष्ण जन्माच्या आधी आपल्याला कोणत्या वस्तू आणायच्या आहेत ते आपण बघणार आहोत। बघा, घरामध्ये सुख समृद्धी नांदावी त्यासाठी, त्याचबरोबर आपल्या पती पत्नींमध्ये प्रेम राहावं यासाठी आपल्याला कोणत्या वस्तू आपल्या घरामध्ये आणणं गरजेचं आहे ते आपण बघणार आहोत। अशा खूप जास्त महाग वस्तू आहेत असं अजिबात नाही आहे। तर बघा, सगळ्यात आधी सांगेल की मोरपंख। मोरपंख हे आपल्या बाळकृष्णाला अतिशय प्रिय आहे आणि आपल्या घरात मोरपंख हे नेहमीसाठी आपल्या घरामध्ये असावं। तर बघा, हे मोरपंख आपण घरामध्ये आणल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते असं म्हटलं जातं। दुसरी गोष्ट म्हणजे बाळकृष्णाची अतिशय प्रिय आणि आवडती वस्तू म्हणजे बासुरी, म्हणजे वाद्य की त्या मधुर बासुरीने आपल्या घरातलं वातावरण देखील तसंच आनंदी राहतं। त्यामुळे आपल्याला आपल्या घरी एक खूप महाग मिळत नाही, अगदी स्वस्त मिळते बासुरी, तुम्ही आवर्जून आणा। मोरपंख देखील फार महाग मिळत नाही, त्यामुळे तुम्ही मोरपंख बासुरी आवर्जून आणायची आहे। त्याचबरोबर बघा, आपल्याला आपल्या बाळकृष्णासाठी माझी तर खरेदी झालेली आता दाखवलं असतं, पण बाळकृष्णासाठी ड्रेस, टोपी, अशा ज्या काही सजावटीचं सामान लागतं ते सगळं आपल्याला आणायचं आहे। त्याचबरोबर बघा, वैजंती माळा, अतिशय सुंदर वैजंती माळा माझ्याकडे आहे कृष्णाला, ती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवते की वैजंती माळा कशी असते। तुम्ही पूजा साहित्याच्या दुकानात गेलं तर तुम्हाला ती मिळून जाईल। आता वैजंती माळा घरात आणल्यामुळे काय होतं, तर वैजंती माळा घरात असल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही टिकून राहते, त्यामुळे आपल्याला वैजंती माळा देखील आणायची आहे। मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं फार काही महाग सामान नाहीये। त्याच्या पुढची गोष्ट अशी की कामधेनू म्हणजे गाय आणि वासरू, चांदीचं नाही झालं तर पितळेचं। माझ्या घरात देवघरामध्ये पितळेचीच गायीची मूर्ती आणि वासरू अशी छान एक मूर्ती आहे गाय वासराची, तर ती आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे। तर तुम्ही सुद्धा पितळेची छोटीशी का होईना मूर्ती आवर्जून घेऊन या, यामुळे सुद्धा असं म्हणतात की घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते। त्याचबरोबर बघा, आपल्या बेडरूम मध्ये, आता तुम्ही इकडे बघू शकता माझ्या बेडरूम मध्ये हा फोटो आहे कृष्ण आणि राधाचा। आपल्या बेडरूम मध्ये तुम्हाला जर असं वाटत असेल पती पत्नीमध्ये सतत वाद विवाद होत असतील, कुठेतरी आपलं नातं असं बिघडत चाललंय असं वाटत असेल, तर तुम्ही आवर्जून तुमच्या बेडरूम मध्ये सुद्धा राधाकृष्णाचा एक फोटो आवर्जून लावा। आपण तसं तर जे देवांचा कुठलाही फोटो असो आपण तो बेडरूम मध्ये लावत नाही, पण राधाकृष्णाचा फोटो आपल्या बेडरूम मध्ये आवर्जून असायलाच हवा। तर बघा, आपल्याला बासुरी जी एकदम स्वस्त मिळते, त्याचबरोबर मोरपीस जे आपण आणायचंच आहे, त्याचबरोबर वैजंती माळा सुद्धा आपल्याला आणायची आहे। आणि मोस्ट ऑफ गाय आणि वासरू जी मूर्ती मिळते तुम्ही पितळेची आणू शकता, किंवा तुम्हाला अजून कुठली आणायची असेल तर ती तुम्ही आणू शकता, पण ह्या वस्तू आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या आधी आणायच्याच आहेत। अर्थात श्रीकृष्णाची म्हणजेच बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरात असतेच, त्यामुळे आपल्या सगळ्यांना कृष्ण जन्म हा साजरा करायचा आहे। तर बघा, तर ह्या 4 वस्तू, कामधेनू जी गाय, वासरू, बासुरी आणि मोरपीस, आणि वैजंती माला जी आहे ही माळ जपण्याची आहे, पण छोटी सुद्धा मिळते की जी बाळकृष्णाच्या गळ्यामध्ये आपण घालू शकतो। तर बघा, हे जे फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, तर हे मागच्या वर्षीचे, आणि जो मधला फोटो आहे तो त्याच्या मागच्या वर्षीचा आहे। माझे आतापर्यंतचे फोटो मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करील पूजेचे, आणि पूजा कशी करावी हे देखील मी तुम्हाला लवकरच सांगेन। त्याचबरोबर बघा, आज होती अंगारकी चतुर्थी, तर अंगारकी चतुर्थीची पूजा बघा माझी आजची। मी तुम्हाला सांगितलं होतं प्लेटमध्ये दिवा लावायचा आहे, कुंकुमाने स्वस्तिक काढून चौमुखी दिवा 4 वातींचा तो मी लावलाय। त्याचबरोबर छान गणपती बाप्पाची अशी छोटीशी पूजा केली। गणपती बाप्पाला कापसाचं वस्त्र, दोऱ्याचं जानवं, दुर्वांची जुडी आणि जास्वंदीचं फूल, त्याचबरोबर मी संध्याकाळी मोदक देखील केले होते। तर अशी छान आज, आणि त्याचबरोबर बाप्पांची सेवा जेवढी जमली तेवढी नक्कीच केली, आणि अशा पद्धतीने आजची अंगारकी चतुर्थी झालेली आहे। आता मी उद्या तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीची संपूर्ण माहिती देईल, त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्माचा पाळणा, त्याचबरोबर आरती कशी म्हणावी याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करील। तर ही होती आजची आपली
बाप्पाची पूजा त्याचबरोबर कृष्ण जन्माष्टमीला कोणत्या वस्तू आणाव्या ते देखील आपण आज व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। हे माझं देवघर आहे, लाकडाचंच आहे। माझ्या घरात पण जास्त जागा नाही आहे, त्यामुळे मी देवघर किचनमध्येच ठेवलं आहे। किचनच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये माझं देवघर आहे